मुरिद्देकेमधील एअर स्ट्राईक नंतरची नवी दृश्य समोर आलेली आहेत। भारताच्या हल्ल्यानंतर आता मुरिद्देची अवस्था आपल्याला या दृश्यातून दिसतीये। एअर स्ट्राईक मध्ये कसाबचा ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त झालेला आहे। मुरिद्देकेमध्ये कसाबला प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं। मुरिद्देके येथील दहशतवादी गट लष्कर-ए-तोयबाचं मुख्यालय भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केलेलं आहे। भारताच्या हल्ल्यानंतर मुरिद्देकेची अवस्था आपण पाहतोय। हल्ल्यात कसाबचं ट्रेनिंग कॅम्प, ज्या ठिकाणी 26/11चा आरोपी कसाब, अजमल कसाब आणि डेव्हिड हेडलीला सुद्धा ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं, हे कॅम्प आता उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। भारताकडून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। मुरिद्देकेमधील एअर स्ट्राईक नंतरची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। ही दृश्य आता समोर आलेली आहेत। अक्षरशः हा तळ उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। परवा रात्री मध्यरात्री 1 ते 1:30च्या दरम्यान एअर स्ट्राईक झाला भारताकडून पाकवर आणि त्या अंतर्गत 9 दहशतवादी अड्डे भारतानं उद्ध्वस्त केलेले आहेत। यामध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांच्याकडून जे दहशतवादी तळ स्थापित करण्यात आलेले होते, जे कॅम्प तयार करण्यात आलेले होते, तेच उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। ऑपरेशन सिंदूर, पहलगामच्या या भ्याड हल्ल्यानंतर भारतानं आता ऑपरेशन सिंदूर राबवत 9 ठिकाणी पाकिस्तानच्या भूमीत दहशतवादाला जे खतपाणी घातलं जातं, जे पोसलं जातं, त्या दहशतवादी तळांची ही अवस्था केल्याची दृश्य आपण या क्षणी पाहतोय। हल्ल्यात कसाबचा ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। एअर स्ट्राईक नंतर मुरिद्देकेमधील ही नवी दृश्य आता समोर येत आहे। अजमल कसाबला याच ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं। या सगळ्याविषयी बोलण्याकरता कसाबला पकडणारे पोलीस अधिकारी हेमंत बावधनकर सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। बावधनकर सर, ज्या ठिकाणी कसाबला ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं ते मुरिद्देकेमधील हा कॅम्प, दहशतवाद्यांचा कॅम्प, काल भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत उद्ध्वस्त झालाय। हॅलो हेमंत सर। नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम मी भारतीय सेनेचं अभिनंदन करतो की काल त्यांनी जो एअर स्ट्राईक केला आणि पाकिस्तानात जे अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यात येणारे जे 9 कॅम्प होते ते उद्ध्वस्त केले। त्यापैकी मुरिद्देकेचं असं आहे की त्यामध्ये कसाब या अतिरेक्याने प्रशिक्षण घेतलं होतं आणि कसाब हा तोच ज्याने 26/11ला मुंबई शहरावर जो हल्ला केला होता। आणि आमच्या टीमने त्या ठिकाणी गिरगाव चौपाटी या ठिकाणी आमचे शहीद तुकाराम ओंबळे यांच्या मुळे ते शक्य झालं, त्याला जिवंत पकडणं। आणि अशा अतिरेक्यांचं टेररिस्ट ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त केलं, ही फार आनंदाची गोष्ट आहे। मी तर म्हणतो पाकिस्तानात जितके असतील अतिरेकी कारवायांचे प्रशिक्षण देण्याचे केंद्र, ते शोधून काढून ती पिरियडिक ती कारवाई सतत चालू ठेवावी भारतीय सेनेने, असं मी पुढे जाऊन म्हणेन। अगदी, पण तुम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये होतात। अजमल कसाबला पकडण्यात तुम्ही फार महत्वाची भूमिका बजावलेली होती। मुरिद्देके संदर्भात कसाबकडून नेमकं काय काय सांगण्यात आलेलं होतं? आम्ही आणि आमच्या टीमने त्याला जिवंत पकडल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन जे केलेलं आहे ती दुसरी टीम होती, परंतु एकंदरीत त्यांना ते 2 वर्षाचं रिगरस ट्रेनिंग त्या ठिकाणी देण्यात आलं होतं त्या कॅम्पमध्ये। आणि म्हणतात ना की शेवटी तुम्ही मराला देखील तयार व्हा, म्हणजे फिदाईन असे जे हमले करणारे अतिरेकी तयार व्हा, असं ते ट्रेनिंग त्यांना देण्यात आलं होतं। आणि आपण पाहिलं की त्यांनी जेव्हा 10 अतिरेक्यांनी नरसंहार केला 26/11ला, तो बेमालूमपणे त्यांनी केला, असं कुठेही जाणवलं नाही की हे अनट्रेंड आहेत।
म्हणजे आता जे ट्रेनिंग या अतिरेकी कॅम्पमध्ये देण्यात येतं ते उद्ध्वस्त केलं, त्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे व्यक्तिशः. अगदी हेमंत सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. या सगळ्या संदर्भात काल ब्रीफिंग देत असताना सोफिया कुरैशी यांनी काय म्हटलं होतं ऐकूया. 2008 के मुंबई हमले के आतंकी भी यहीं से प्रशिक्षित हुए थे। अजमल कसब व डेविड हेडली भी यहाँ ट्रेन हुए थे। 2008 के मुंबई हमले के आतंकी भी यहीं से प्रशिक्षित हुए थे। अजमल कसब व डेविड हेडली भी यहाँ ट्रेन हुए थे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.